रशियाच्या एका मागणीमुळे भारताच्या रुपयाला अचानक एवढं महत्त्व का आलं? बांगलादेश सारखा देश आता भारताच्या चलनाशिवाय व्यापारच करू शकत नाही अशी स्थिती का निर्माण झाली आहे आणि यामागे फक्त पैशाचा हिशोब आहे की यात भारताचा एक मोठा फायदा दडलेला आहे? हे समजून घेतलं की डी-डॉलरायझेशनची खरी गोष्ट लक्षात येते. तर काय आहे संपूर्ण प्रकरण सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. बांगलादेशातल्या रूपपूर या ठिकाणी रशियाने बांधलेल्या अणुऊर्जा प्रकल्प आहे. पवना जिल्ह्यातल्या ईश्वरी भागात उभा राहिलेला हा प्रकल्प बांगलादेशच्या इतिहासातला सर्वात मोठा प्रकल्प मानला जातो. या प्रकल्पातून जवळजवळ 2,500 मेगावॅट वीज निर्मिती अपेक्षित आहे आणि हे काम रशियाच्या रोसाटम कंपनीने केले. या संपूर्ण प्रकल्पाची किंमत जवळजवळ $12.5 अब्ज एवढी आहे आणि यातला 90% भाग रशियाने कर्जाच्या स्वरूपात दिलेला आहे. म्हणजे साधारण $11.5 अब्ज एवढं हे कर्ज आहे. हा करार झाला तेव्हा म्हणजे साधारण 2016-17 सालात परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी रशियाने युक्रेनवर आक्रमण केलेलं नव्हतं आणि रशिया डॉलरमध्ये सहज व्यवहार करू शकत होता. पण युद्ध सुरू झालं आणि रशियावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले गेले. रशियाच्या बँका स्विफ्ट या जागतिक पेमेंट यंत्रणेतून बाहेर फेकल्या गेल्या आणि इथूनच खरी अडचण सुरू झाली. बांगलादेशला हे कर्ज फेडायचं होतं, पण डॉलरमध्ये पैसे पाठवायचा मार्गच बंद झाला. त्यामुळे सुरुवातीला रशियाने रुबलमध्ये पैसे मागितले, पण बांगलादेशकडे रुबलच नव्हते. मग रशियाने चीनच्या युआनचा पर्याय सुचवला आणि काही काळ बांगलादेशने युआनमध्ये काही पेमेंट केलंही, पण नंतर चीनच्या बँकांनीच यात हात आखडता घेतला. कारण त्यांना भीती होती की या व्यवहारामुळे आपल्यावरही अमेरिकेचे निर्बंध येतील. त्यामुळे युआनचा पर्यायही फार काळ टिकला नाही. दरम्यानच्या काळात बांगलादेशने एक तात्पुरता मार्ग काढला. त्यांनी स्थानिक सोनाली बँकेत रशियाच्या नावाने खातं उघडलं आणि त्या स्थानिक चलनात म्हणजेच टाकामध्ये काही रक्कम जमा करायला सुरुवात केली. पण अडचण अशी आहे की हे पैसे रशियाला प्रत्यक्षात हस्तांतरित करता येत नव्हते, कारण आंतरराष्ट्रीय बँकिंग निर्बंध आडवे येत होते. त्यामुळे अब्जावधी डॉलरचं कर्ज परतफेड अडकून पडलं. आता या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी रशियाने तिसरा आणि सगळ्यात सोपा पर्याय समोर आणलाय आणि तो म्हणजे भारताचा रुपया. गेल्या काही दिवसात बांगलादेशी माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार रशियाने बांगलादेश समोर एक प्रस्ताव ठेवला ज्या 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे दोन्ही देशांमधला व्यवहार भारतीय रुपयात व्हावा, दुसरं म्हणजे यासाठी लागणारी पेमेंट यंत्रणा हळूहळू उभी करावी आणि तिसरं म्हणजे बांगलादेशात रशियन बँकची एक शाखा उघडावी. हे प्रस्ताव पुढे यावर्षी होणाऱ्या चर्चेत मांडले जाण्याची शक्यता आहे. आता प्रश्न असा येतो की रशिया भारताच्या चलनाकडे का वळतोय? याचं उत्तर अगदी सोपं आहे. भारत आणि रशिया यांच्यात आधीपासूनच रुपयात मोठ्या प्रमाणावर व्यवहार होतो, कारण भारत रशियाकडून प्रचंड प्रमाणात कच्चं तेल खरेदी करतो आणि त्याचं पेमेंट मोठ्या प्रमाणात रुपयातच होतं. त्यामुळे रशियाकडे रुपयांचा एक मोठा साठा तयार झालेला आहे आणि हे रुपये खर्च करण्याची एक व्यवस्थाही आधीच अस्तित्वात आहे. रशियाला वाटतं की जर बांगलादेशकडून येणारे पैसेही रुपयात आले तर आपण भारताकडून जे काही विकत घेतो त्याच्याशी हे रुपये सहज जोडता येतील आणि तेच पैसे वापरता येतील. बांगलादेशचं चलन टाका मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर फारसं वापरलं जात नाही. त्यामुळे टाका साठवून काहीच उपयोग नाही असं रशियाला वाटतं. इथं आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे रशिया आता भारताकडून पेट्रोलियम पदार्थही खरेदी करू लागलाय. म्हणजे भारत रशियाकडून जे कच्चं तेल घेतो त्यावर प्रक्रिया करून तयार झालेलं डिझेल पेट्रोल भारत आता रशियाला विकतोय. त्यामुळे भारत आणि रशिया यांच्यातही व्यापारी तूट थोडी कमी होते आणि रुपयांचा वापरही वाढतोय. याच पार्श्वभूमीवर रशियाला वाटतं की बांगलादेशचा व्यवहारही याच साखळीत जोडला तर त्यांचा प्रश्न सुटू शकतो. आता या सगळ्यात भारताचा फायदा काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. जर $12.5 अब्ज व्यवहार रुपयात झाला तर जगभरात रुपयाची मागणी वाढेल आणि रुपयाचं आंतरराष्ट्रीय महत्त्व थोडं अधिक होईल. शिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयावर जो सातत्याने दबाव येत असतो त्यातही थोडा दिलासा मिळू शकतो. अर्थात यामुळे रुपया एका रात्रीत खूप मजबूत होईल असं नाही, पण दीर्घकाळात हा एक सकारात्मक संदेश नक्कीच ठरेल. या सगळ्यात आणखीन एक राजकीय फायदा सुद्धा आहे, तो म्हणजे भारत आणि बांगलादेश यांचे संबंध सध्या शेख हसीना यांच्या काळा इतके सखोल्याचे राहिलेले नाहीत. मोहम्मद युनिस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने अनेक वेळा भारताविरोधात भूमिका घेतल्याचं आणि चीनकडे झुकण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलंय. तिस्ता प्रकल्पात चीनला प्रवेश देणं हे त्यांचंच एक उदाहरण आहे. अशा परिस्थितीत जर रशियाच्या आग्रहामुळे बांगलादेशला भारताच्या चलनावर आणि पर्यायाने भारताच्या बँकिंग व्यवस्थेवर अवलंबून राहावं लागलं तर हे भारतासाठी एक अप्रत्यक्ष
पण महत्वाचं साधन ठरू शकतं. सध्याची स्थिती अशी आहे की हा प्रस्ताव अजून चर्चेच्या टप्प्यावरच आहे. रशियाकडून याबाबत अधिकृत स्टेटमेंट मिळालेलं नाही, पण रूपपूर प्रकल्पाच्या पेमेंटचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही, हे मात्र रशियानेही मान्य केले. बांगलादेशच्या अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं स्थानिक माध्यमांनी ही बातमी दिली आहे आणि यावर्षी होणाऱ्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा अपेक्षित आहे. एकूणच या घडामोडीतून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे डॉलरचा पर्याय शोधणं हे वाटतं तितकं सोपं नाही. रुबल चालला नाही, युआन ही अपयशी ठरला आणि शेवटी सगळ्यांना पुन्हा एका स्थिर आणि विश्वासार्ह चलनाकडे वळावं लागते. आणि सध्या तरी तो पर्याय भारताचा रुपया ठरतो. यातून प्रेमापोटी नाही तर गरजेपोटी भारताच्या चलनाला मिळालेलं हे महत्व भविष्यात आणखीन किती देशांना असाच पर्याय म्हणून भारताकडे वळवेल हे बघणं महत्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं, या प्रकरणामुळे रुपयाची किंमत वाढेल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असतो तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.